जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा आत्मदशक. समाज 4था. शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी आणलाय दशक 15वा. समर्थ काय म्हणतात? पंधरावा म्हणजे काय? पण धरावा. काय पण धरतो आपण आपल्या जीवनामध्ये? आपण काय पण धरतो? आपण काय पण धरतो? मला हा असं बोललेला लग्नामध्ये, त्याला मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये असं बोलणार. हा आपला काय झाला? पण. लक्षात घ्या, आपण काय पण धरू शकतो? समर्थ म्हटले, संतांनी काय पण धरला अखंड. काय करायचं? आपल्यासारखे सोडवायचे, आपल्यासारखे देह सोडवायचे. हा अखंड पण धरला होता. आणि आपण काय पण धरतो? बघा, यानं माझं वाटोळं केलं, त्याचं वाटोळं केल्याशिवाय मी राहणार नाही. मला तो असा बोललेला, मीही त्याला बोलणार. हा आपला पण. 15-20 वर्षाचा आपण काय करतो? दाबून ठेवतो. आपल्या लक्षात राहत नाही आपण काय केलंय. लक्षात घ्या, एकच गोष्ट आपण काय करतो? दाबून ठेवतो, पण करतो की काय? या व्यक्तीला काय करणार नाही, आयुष्यभर मी माफी करणार नाही, हिला काय सुट्टी देणार नाही. हा आपला पण. समर्थ म्हटले, ह्या पणाचा उपयोग काय? शेवटी जाताना ह्या पणाचा उपयोग काय? पण करावा, पण धरावा. सांगितलं ना, पण धरावा. पण धरायचा आहे. कुठला धरायचा आहे हो? अखंड परमार्थाचा पण धरायचा आहे. माझं स्वहित ज्यामध्ये आहे असा पण आपल्याला धरता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी दशक पण धरावा आत्मदशक. अरे पण धर. कशाचा धर? ज्यानं आपल्याला, जो आपल्याला चालवतोय, बोलवतोय, आपल्याला उपभोग घेता येतोय सगळ्या सुखाचा, त्याच्यासाठी अखंड आपण पण धरायचा आहे. लक्षात घ्या, त्याला भेटण्यासाठी पण असावा, पण धरायचा आहे. अन्यथा दुसरा पण धरून उपयोगाचा नाही हो. काय उपयोगाचं आहे? जे शाश्वत नाही. म्हणून समाज 4था आणला ना आपल्यासाठी, शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम. त्याच्यासाठी, शाश्वतासाठी आपल्याला पण धरता आला पाहिजे. लक्षात घ्या, शाश्वत ब्रह्म कोण आहे ते अगोदर कळलं पाहिजे. आणि कळल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. बरोबर ना? समर्थ म्हणून सांगतात पहिल्या ओवीमध्ये, श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय. आता पृथ्वीपासून झाली झाडे. सर्व जे काही सजीव आहेत त्यांची उत्पत्ती कुणापासून झालेली आहे हो? सगळी पृथ्वीपासूनच झालेली आहे ना. आणि समर्थ म्हणतात, ही पृथ्वी कुठली? आपला देह हा पंचमहाभूतापासूनच निर्माण झालेला आहे. आणि शेवटी काय होतो? पंचमहाभूतातच विलीन होतो ना. कारण प्रत्येक देहाला काय केलं जातं? अग्नी दिला जातो. कोणाच्या धर्मामध्ये पुरलं जातं. मग समर्थ म्हटले, कुठं म्हणजे जे काही केलं जातं देहाबरोबर, म्हणजे देह आत्मा सोडून गेल्यानंतर देहाची काय केली जाते? विल्हेवाट लावली जाते ना. कोणी तसाच देह काय करत नाही, पूजून ठेवत नाही. कारण सगळ्यात जास्त घाण कोण असेल तर मनुष्य प्राणी आहे. लक्षात ठेवा. अहो, प्राण्यांचा वास सुटला तर सहन करू शकतो आपण. मेलेल्या प्राण्यांचा थोडा वास आला तर आपण सहन करू शकतो. परंतु एखादा माणूस जर मेला तर त्याचा वास सहन करू शकत नाही. एवढी दुर्गंधी आपल्या या मनुष्य देहामध्ये भरलेली आहे. विश्वास नसेल तर समर्थ म्हटले, अनुभव घेऊन पहा. काय म्हटले? अनुभव घेऊन पहा. कारण समर्थ म्हटले सगळ्यात, कारण का आपण रोज आंघोळ करतो, बरोबर? आपण एक दिवस नाही आंघोळ केली तर आपल्याला लगेच वास येतो. प्राणी मात्रांना तर आंघोळ नसते.
लक्षात घ्या, तरी देखील ते वास मारत नाहीत. मग आपण जो सुंदर सुंदर देह म्हणतोय, समर्थ म्हटले, तो देह काय आहे हो? सगळ्या देहांपेक्षाही देह काय आहे म्हणता येईल? आंतरी काय भरले? पोतडच आहे ना हो सगळं. वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. जैसे झाकण उघडताची नाही. अहो, झाकण उघडून बघायला गेलो तर अंतरी सगळी काय भरलेली आहे? घाणच भरलेली आहे. म्हणून समर्थ म्हटले की ह्या देहाला म्हणजे देहाचे सोहळे करू नये अशातला भाग नाही. समर्थ म्हटले जन्माला आलोय म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टीचा उपभोग घेता आला पाहिजे, परंतु तो उपभोग घेता घेता आपल्याला काय करायचंय हो? त्या शाश्वत ब्रह्माची ओळख घ्यायची. त्याला विसरून चालणार नाही. कारण आणि पंथ कुठला धरायचा हे कळण्यासाठी समर्थ म्हटले काय पाहिजे हो? श्रवण आणि उपासना पाहिजे. समर्थांकडे एक लेडीज गेली आणि सर्वजण बसलेले होते, जे ते आपापले निवेदन घेऊन आले होते. आणि समर्थांना म्हटले की काय, प्रत्येकजण यायचा, आपलं निवेदन सांगायचा, समर्थ अशी अशी अडचण आहे, मुलीचं लग्न जमत नाही. दुसरा आला, समर्थ त्यांना म्हणायचे काय नाही, फक्त श्रवण करा, उपासना करा. दुसरा आला, त्यानं आपलं सांगितलं की माझा उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही. समर्थ म्हटले श्रवण करा, उपासना करा. एक आजीबाई गेल्या, म्हटल्या माझा नातू व्यवस्थित काय करत नाही, शाळेतच जात नाही आणि कुणाचं काय ऐकतच नाही, म्हणून त्यासाठी आजी आलेली. त्यावेळेस समर्थ म्हटले काय नाही, श्रवण करा, उपासना करा. तुम्ही श्रवणाला जाता ना? तर ते म्हटले हो जाते. तर म्हटले समर्थ म्हटले घरामध्ये श्रवण उपासना वाढवा, होईल ठीक. त्यावर त्या आजींनी समर्थांना प्रश्न विचारला की काय, अहो म्हटले तुम्ही सगळे जे येत आहेत त्या सगळ्यांनाच सांगताय की श्रवण करा, उपासना करा, एकच उपाय सगळ्यांवर कसा काय होऊ शकतो? असं कोणी विचारलं. त्या आजीबाईने समर्थांना विचारलं. त्यावेळेस समर्थ म्हटले बर ठीक आहे. समर्थांनी थोडा विचार केला ना आजीबाईंना विचारलं, आजीबाई घरातली भांडी कशानं घासता? म्हटले काय नाही, घासणे आणि साबणाने घासते. मग समर्थ म्हटले बर स्टीलची भांडी कशानं घासता? तर म्हटली घासणे आणि साबणानं. ॲल्युमिनियमची भांडी कशानं घासतात? त्यानंच म्हणले. तांब्याची भांडी कशानं घासता? हो त्यानेच. पितांबरी असेल तर कधी घासते, नाही तर त्यानेच घासतो. पितळेची भांडी कशानं घासतात? त्याचीच. अहो म्हणले समर्थ असं काय विचारताय तुम्ही? मग समर्थ म्हटले सगळी भांडी घासायसाठी तुम्हाला जसा साबण आणि तो काथ्या लागतो त्या पद्धतीनं सगळ्या समस्यांवरती उपाय श्रवण आणि उपासना आहे. आणि श्रवण आणि उपासना केलं तर काय होणार आहे? सगळे प्रश्न सुटणार आहेत. असं कोणी सांगितलं? समर्थांनी सांगितलं त्या आजीबाईंना. आजीबाईंना पटलं आणि त्या आजीबाईंनी काय केलं हो? समर्थांना नमस्कार करून त्या काय गेल्या, आपल्या घरी गेल्या. म्हणून समर्थांनी पहिली ओवी आपल्याला दिली, पृथ्वीपासून झाली झाडे. ह्या बघा, पृथ्वीपासूनच झाडे उगवतात ना, पृथ्वीवरती झाडे उगवतात आणि ती झाडांचे परत झाडं वाळतात ना हो. सुकल्यानंतर त्याची काय होतात? लाकडे होतात. आणि ती लाकडे नंतर काय होते? त्याची राख होते हो. आपण सरपण वगैरे जाळतो, त्याची काय होते? राख होते. आणि त्या राखेचं परत काय बनते हो? पृथ्वीच बनते ना. म्हणजे ह्या देहाचं पण तसंच आहे. प्रत्येक शरीराचं, प्रत्येक वस्तूचं घेतलं समर्थ म्हटले तर तसंच होतंय. काय होतंय हो? त्याचे शेवटी विघटन होऊन त्याची पृथ्वीच निर्माण होते. म्हणजे ज्याच्यापासून निर्माण झाले त्यातच आपण काय होतोय हो? विलीन होतोय. म्हणून समर्थ म्हणतात की पृथ्वीपासून झाडे व झाडापासून लाकडे होतात आणि लाकडे जळून राख होऊन पुन्हा काय होते? पृथ्वीच बनतात. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळोन कुजोन मागोती पृथ्वीच होय. पृथ्वीपासून वेल होती. काय हो? वेगवेगळ्या वेली उगवतात. समर्थ म्हणतात पृथ्वीवरती वेगवेगळ्या वेली उगवतात आणि त्या वेलींना काय लांब लांब जातात ना हो. अहो एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भोपळ्याचा वेल उगवलेला पावसामध्ये, त्यानं काय केलं हो? पूर्ण त्या भोपळ्यानं काय केलं? सगळ्या घरभर काय केलं? कुठं त्याला रस्ता दिसल तिकडं ते वेल काय होता हो? वाढत होता. एक वेल
त्यानं किती जागा आटवली होती? 4-5 गुंठ. आणि त्याला काय लागलेली फुलं फळं. परंतु त्याचं आयुष्य कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत ते वाढतच राहतं. आणि जिथं संपतं त्या क्षणी ते काय होतं? परत वाढलेलं जागच्या जागीच काय होतं? तो वेल कुजून जातो. म्हणून समर्थ म्हणतात की पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळून कुजून मागोती पृथ्वीच. पुन्हा ते काय होतात? कुजून कुठं मिसळतात? त्या पृथ्वीमध्येच मिसळतात. त्याचे काय होते? पृथ्वीच होते. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय की ज्याच्यापासून आपण निर्माण झालं, म्हणजे पृथ्वीपासून वेल होऊन वाढतात, त्यांची पाने फुले वगैरे पदार्थ पसरतात, नंतर ते सारे वाळून कुजून जाऊन पुन्हा काय होते? पृथ्वीच होते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला वाटतं की काय, मी जन्माला आलोय म्हणजे मी काय होणार नाही? मरणार नाही. अशाच आविर्भावात आपण वावरतोय आतापर्यंत. समर्थ म्हटले नाही रे बाबा, शाश्वत ब्रह्म निरूपण नाम उगं दिलं नाही आपल्याला समर्थांनी. कारण शाश्वत फक्त तो एकटाच आहे हो. बाकी सगळं जेवढं डोळ्याला दिसतंय तेवढं सगळं नसणार आहे. समर्थ म्हणतात की बघा, आपण फुलांची माळ बनवतो, झेंडूच्या फुलांची माळ बनवली, माळ दिसते, गुंफलेली फुलं दिसत आहेत, परंतु त्या फुलांना एका तंतूनी जोडलेलं आहे हो. त्या फुलाला कुठलं तंतूनी जोडले तो डोळ्याला दिसतोय का? नाही. समर्थ म्हटले तोच तंतू आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे काय समर्थांना म्हणायचंय की आपलं एवढं हे सगळं विश्व आपल्यालाही जो चालवतोय बोलवतोय तो आपल्याला दिसतोय का हो? नाही दिसत आहे. नाही दिसत म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. समर्थ म्हटले परंतु आपल्याला काय केलं पाहिजे? दिसलं पाहिजे. समर्थ म्हटले कळलं पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे? शाश्वत ब्रह्मचं कार्य काय आहे ते कळणार आहे. समर्थ म्हटले हळूहळू समर्थांनी पुरेपूर प्रयत्न केलाय की काय हो, आपल्याला आपली जाणीव व्हावी, अस्तित्व आपलं कळावं कुठपर्यंत आहे. कारण आपण अशा आविर्भावात वावरतोय की मी काय होणार नाही, संपणारच नाही. अहो, शेवटच्या क्षणापर्यंत माझं माझं करणारी माणसं आहेत. समर्थ म्हटले शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही की काय आपण कशासाठी आलोय आणि आपण करतोय काय. आणि वरून माणसं काय म्हणतात? देवाने मला काय दिलंय? अहो, हा लाख एक डोळ्याची किंमत किती आहे? डोळं नसणाराला विचारा. कानाची किंमत किती आहे? ज्याला ऐकू येत नाही त्याला विचारा. दातांची किंमत दात बसवायला गेल्यावर विचारा. म्हणजे आपल्याला हे जे शरीर दिलंय त्यातील प्रत्येक अवयवाची किंमत आपण बाजारात जाऊन बघितली. एक किडनी केवढ्याला, लिव्हर केवढ्याला, तुमचं काय असतील शरीरामध्ये जे जे काही इंद्रिय आहेत, हृदय केवढ्याला, काय केवढ्या, त्याची प्रत्येकाची किंमत जर केली तर समर्थ म्हटले आपल्याला कळेल की आपल्याला देवानं काय दिलंय. लक्षात घ्या. म्हणजे आपण देवाला म्हणू शकत नाही म्हणजे पैसा दिला, सुख समाधान मिळवणं हे आपल्या हातात आहे हो. खरं समाधान कुठं आहे हो? संतांनी खरं समाधान कुठं मांडलं? संतांना खरं समाधान कुठं मिळालं? समर्थ म्हटले अखंड अंतरी समाधान मिळालं हो. त्यांनी कधी हव्यास केला नाही कुठल्या गोष्टीचा, मला हे पाहिजे. अहो, विचार करा, एक ओवीवरती कीर्तन करतात लोक, लाख लाख रुपये काय घेतात? फी घेतात. थोडंफार कीर्तन केलं, थोडं हसवलं की 1-1.5 तासाची किंमत 1-1 लाख रुपये सुपारी आहे त्यांची. आपल्याला नावं कुणाला ठेवायची नाही. समर्थ म्हटले की ही एवम पोट भरावायची विद्या. म्हणजे त्या संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेत, संतांनी जे ओव्या लिहून ठेवल्यात त्याची किंमत केली तर किती होते बघा. त्या एका ओवीवरती कीर्तन करून आपण लाखो रुपये कमवतोय. मग विचार करा, त्यांनी अखंड एवढ्या ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांना पैसे कमवायचे असते तर किती कमवले असते हो. परंतु त्यांना काय कमवायचं होतं? त्यांना आपल्यासारखे अडकलेले जीव सोडवायचे होते. म्हणून त्यांनी अखंड प्रयास केला.
म्हणून समर्थ म्हणतात की त्यांच्यासारखं आपल्याला करण्यासाठी त्यांनी आपल्याला हा ग्रंथ दिला आहे ना. समर्थांनी अखंड कितीतरी गावांची त्यांच्या घरी काय होती हो, म्हणजे जहागिरी होती. कितीतरी गाव म्हणजे एवढी श्रीमंती स्वतः समर्थ रामदासांच्या घरी होती, लक्षात ठेवा. परंतु काळजी कुणाची करत होते 12व्या वर्षी? आईनं विचारलं. अंधाऱ्या खोलीत बसले होते समर्थ रामदास. त्यावेळेस आईनं विचारलं, अरे काय करतोय नारायणा अंधाऱ्या खोलीत? त्यावेळेस 12 वर्षाचे ती म्हटले. नारायण काय म्हटले? काय नाही आई, विश्वाची चिंता वाहतो विश्वाची. म्हणजे समर्थ म्हटले, बघा या संतांना अखंड कुणाची काळजी लागली होती हो? विश्वातील प्रत्येक जीवाची काळजी लागली होती की हे जीव कसे सुटतील. प्रत्येक देहाला कळावं की आपलं हित कशात आहे, याच्यासाठी संतांनी अखंड अट्टहास केला. त्यांनी कसं बाकीचं माझ्या 7 पिढ्यांना पुरेल का 10 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती जमवायचा अजिबात प्रयत्न केला नाही. असा प्रयत्न केला की अखंड काय करावं, माझं अखंड म्हणजे आमच्या जे ग्रंथ लिहिलेत त्या प्रेरणेतून प्रत्येक जीव काय व्हावा, विषय विकारातून सुटावा, यासाठीच अखंड संतांनी काय केला हो, अट्टहास केला. म्हणून आज त्यांची नावं निघत आहेत. लक्षात ठेवा, आपली नावं निघत नाहीत. आपली नावं कुठपर्यंत निघतात? चांगलं कर्म केलं असेल तर नातवंड परतवंडापर्यंत नावं निघतील. जर वाईट कर्म केलेलं असेल तर आपलं नाव पण कुणी घेत नाही. लक्षात ठेवा, जर आपण चुकीची वागणूक दिलेली असेल, आपण जर चुकीचं वागलेलो असेल तर चुकूनही आपलं कुणी नाव घेणार नाही. पुढची पिढी तर अजिबात घेणार नाही. कारण का हो, समर्थ म्हटले, जर आपण त्रास देऊनच जगलो असेल आजपर्यंत, जर आपण नुसतं दुसऱ्याला त्रास देऊनच जर जगलो असेल तर समर्थ म्हटले अजिबात पुढची पिढी काय करणार नाही हो, अजिबात आपलं नाव देखील तोंडात घेणार नाही. आपली आठवण देखील त्यांना येणार नाही. जर आपण मेलो तर काय म्हणणार, बरं झालं खपले. खूप त्रास देऊन काय झालेत, खूप त्रास दिला जिवंत असेपर्यंत, बरं झालं लवकर खपले. समर्थ म्हटले असं म्हणण्यापेक्षा आपण मेल्याच्या नंतर आसपास निदान कुणाला वाईट वाटावं, अंतकरणापासून कुणाला तरी वाईट वाटावं, एवढं आपलं काय असावं, आचरण उत्तमाचं असावं. समर्थ म्हटले अन्यथा काय उपयोग नाही. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करती भोजने, नाना विष्टा नाना वमने, पृथ्वीच होय. समर्थ म्हटले नाना धान्यांची नाना अन्ने. अहो जे काय आपण आता धान्य रानात पिकवतो ते सुद्धा काय होतात हो, उगवतात, त्यातलं धान्य आपण काढून घेतो, बाकी सगळं वैरण वगैरे ते काय होतं, प्राणी खातात, काय कुजून जाते. आणि कुजून गेल्यानंतर पुन्हा काय होते हो, त्याची पृथ्वीच होते ना. म्हणजे आणि जे धान्य आपण घरामध्ये नेतोय त्याची पोळी भाजी बनवतोय आणि ते आपण काय करतोय, खातोय, आणि त्याची काय होते हो, विष्ठा होते. समर्थ म्हटले आणि कोणाचे उलटी होते. आणि समर्थ म्हटले विष्ठा व वमने होऊन पुन्हा त्याची काय होते, पृथ्वीच बनते ना. म्हणजे समर्थ म्हटले हा चक्र कसं आहे बघा. समर्थ म्हटले धान्य आपण पेरतो, ते धान्य उगवतं, आपण ते काय करतो, धान्य तेवढं काय करतो, घेतो आणि वैरण कुणाला ठेवतो, त्या धान्याचं जे कचरा वगैरे राहिले, म्हणजे जे काय राहिलेलं असतंय ते काय करतो आपण, गुरांना खाण्यायोग्य असेल तो गुरांना देतो. आणि त्या गुरांनी खाल्ल्यानंतर देखील त्याचं काय होतं, शेणच बनतं ना. आणि माणसांनी खाल्लं तरी त्याचं काय बनते, विष्ठाच बनते. समर्थ म्हटले आणि ती विष्ठा म्हणजे जे निर्माण होते त्या पृथ्वीतून ते पुन्हा काय होतंय व त्यातच जाऊन विलीन होतंय. हे समर्थ म्हटले कळत नाही आपल्याला, परंतु हे सत्य आहे. समर्थ म्हटले प्रत्येक गोष्टीचा विचार करा. जे धान्य पृथ्वीमधून उगवतंय ते धान्य आपण काय करतो, घरी आणतो, त्याचं जेवण बनवतोय, म्हणजे त्याचं दळण आणतो, दळणापासून चपाती बनतो, भाकरी बनवतो, भाज्या ज्या काय निर्माण होतात, कुठून काय निर्माण होतंय, सगळं जे काय निर्माण होतंय
ते कुठून निर्माण होतंय? ह्या पृथ्वीपासूनच निर्माण होतंय. आणि पृथ्वीपासून निर्माण होऊन आपण ते काय करतो? ग्रहण करतोय ना सगळेजण. प्राणी मात्र सुद्धा तेच खात आहेत, पृथ्वीवरचंच खात आहेत, माणसं बी तेच खात आहेत. प्राणी मात्र काय करतात? पालापाचोळा खातात, माणसं शेलकं खातात. म्हणजे धान्य खातात ना. आपण काय खातो? धान्य खातो. म्हणून समर्थ म्हटले म्हणजे धान्य दळून आणून पीठ करून बनवून म्हणजे माणसाला तेवढी काय दिली? बुद्धी दिली. म्हणून माणूस काय करतो? सगळं चवीचं वगैरे खातोय समर्थ म्हटले. परंतु कितीही चवीचं खाल्लं, अहो समर्थ म्हटले टॉयलेट, एक जण म्हणाला काय समर्था मी काय केलंय? सोन्याचं टॉयलेट बांधलंय. काय केलंय? सोन्याचं टॉयलेट बांधलंय. समर्थ म्हटले अरे सोन्याचं बांध नाहीतर साधं बांध, त्यात काय करणार आहे आपण? काय करणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले त्याचा उपयोग काय आहे? विष्ठा करण्यासाठीच उपयोग आहे ना. म्हणून समर्थ म्हटले काही जरी केलं आपण म्हणजे वेगळं काय होणार आहे? कितीही श्रीमंत मनुष्य असेल, कितीही श्रीमंत मनुष्य असेल तरी तो काय करणार आहे? ह्या पृथ्वीवर उगवलेलंच खाणार आहे ना, का पृथ्वीच्या बाहेरचं काय खाणार आहे? लक्षात घ्या, कुठं उगवलेलं कितीही श्रीमंत असू द्या, तो कुठलं खाणार आहे? अन्नधान्य ह्या पृथ्वीपासून निर्माण झालेलंच अन्नधान्य खाणार आहे. पृथ्वी म्हणजे जो तो काय खातोय त्या प्रत्येक घटक हा पृथ्वीपासून निर्माण झालेला आहे. आणि श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, त्यानं जे खाल्लेलं धान्य आहे शेवटी त्याची काय होणार आहे? हो, विष्ठाच होणार आहे. मग समर्थ म्हटले सोन्याचं जरी काय खाल्लं म्हणजे एखादं म्हणतं माझ्या ताटात पंचपक्वान्न असतं रोज. समर्थ म्हटले ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग. समर्थ म्हटले शेवटी परंतु कितीही चविष्ट अन्न खाल्लं किती काय शेवटी होते? समर्थ म्हटले त्याची विष्ठा होते. आणि ती विष्ठा परत पृथ्वीमध्ये जाऊन परत काय होते? हो, पृथ्वी बनते. म्हणजे फिरून म्हणजे पृथ्वीपासूनच निर्माण होतंय आणि पृथ्वीमध्येच काय होतंय? हो, ते विलीन होतंय. नाना धान्यांची नाना अन्ने मनुष्य करती भोजने, नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होय. नाना पक्षादिकी भक्षिले तरी पुढे तैसेची झाले, वाळोन भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. नाना पक्षादिकी बक्षिले म्हणजे आता सांगितलं ना, प्राणीसुद्धा म्हणजे अनेक पाखरं वगैरे असतात, जरी भक्ष्य खाल्लं तरी त्याचेही पुढं तसंच होतं ना. प्राणी मात्र काय खातात? हो, आता बघा वाघ असतो, वाघ काय खातो? रानडुक्कर वगैरे त्यांची शिकार करतो आणि शेवटी ते पण काय होतं? विष्ठा टाकतोच ना. त्याची काय होते? परत पृथ्वीच होते. तसं समर्थ सांगतात की नाना पक्षादिकी भक्षिले तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. लक्षात घ्या, वाळून भस्म होऊन पुन्हा काय निर्माण होते? पृथ्वीच निर्माण होते. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृतिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी. मनुष्य मरताच ऐका. बघा समर्थ काय म्हणतायत, माणसे मरतात, त्यांच्या देहाचे किडे भस्म किंवा मृतिका माती असे अनेक रूपे होतात. असे अनेक देह पडून त्यांची परत पृथ्वीच होते. म्हणजे लक्षात घ्या, चारी खाणीतील जेवढे सजीव पृथ्वीवरती निर्माण होतात ते प्रत्येक सजीव मेल्यानंतर परत काय होतं? कुजून सडून काही होऊन समर्थ म्हटले परत त्यांची माती तयार होऊन परत पृथ्वीच निर्माण होते. लक्षात घ्या. मग माणसं असू द्या, युद्धामध्ये एवढी माणसं मारली गेली ना, परत कुठं काय दिसलं का? हो, समर्थ म्हटले त्यांची काय झाली? पृथ्वी झाली. लक्षात घ्या, किती हजारो लाखो लोक युद्धामध्ये मारली जायची. मग समर्थ म्हटले तशीच दुर्गंधी राहिली का? हो, नाही राहिली. समर्थ म्हटले कारण जो जन्माला आलाय त्या प्रत्येक देहाचं काय होणार आहे? विघटन होणार आहे. समर्थ म्हटले आणि त्याची पुन्हा पृथ्वी निर्माण होणार आहे. लक्षात ठेवा. मग चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, या प्रत्येक जीव योनीचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच, संपल्यानंतर पुन्हा त्यांची काय होणार आहे? पृथ्वी निर्माण होणार आहे. हे समर्थ आपल्याला सांगतायत. पदार्थ दाटले अपार किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणास आहे,
बघा, आपण जर म्हटलो की काय नाही चंद्रावर जर राहायला जाऊया म्हणतायत ना, सगळे म्हणतात मंगळावर जायला राहूया. अहो पण ते सगळं कृत्रिम झालं. काय झालं? ते आपण निर्माण केलेलं झालं. म्हणजे आपण स्वतःहून तिथं काय करणार आहे तसं वातावरण निर्माण करून राहणार आहे. परंतु समर्थ म्हटले आता प्रत्येक प्राण्याला तिथं नेऊन जगणं शक्य आहे का? समर्थ म्हटले नाही आहे. म्हणजे पृथ्वी एकमेव अशी आहे की जिथं प्रत्येक जीव काय करतोय? उत्तमच जगतोय ना. म्हणून पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार. अहो 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार थोडा आहे का? अहो एक कोंबडी घेतली तर तिची पिल्लं किती असतात? मग त्या कोंबडीवरून लक्षात घ्या असे कितीतरी जीव प्राणी आहेत. आपण रस्त्यानं बघतो ते गटारात लोळतात. एक मादी असते, तिच्या मागं किती पिल्लं असतात. मग असं समर्थ म्हटले पृथ्वीवर असे कित्येक जीव आहेत हो. कुत्री बघतो आपण, मांजरं बघतो, असे कित्येक जीव आहेत ज्याची संख्या आपल्याला मोजता देखील येणार नाही. एवढे जीव असंख्य आहेत. एवढे सगळे जीव या पृथ्वीवरती काय करतायत? या सर्वांना थार म्हणजे निवार आहे का हो? असंख्य म्हणजे ह्या सगळ्यांना पृथ्वी वाचून आहे का काय गत्यंतर? अजिबात नाही गत्यंतर. समर्थ म्हटले असंख्य पदार्थ भरलेले आहेत, त्यांचा विस्तार किती म्हणून सांगावा. त्या सर्वांना पृथ्वीशिवाय आधार नाही. म्हणजे पृथ्वी वाचून कोणता आधार आहे हो त्यांना? कोणताच आधार नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले एकमेव पृथ्वीच हा प्रत्येक सजीवाला आधार आहे. पृथ्वीच नसेल तर कसे जगू आपण? कोणी म्हणेल माझ्याकडं खूप पैसा आहे. अरे बरोबर आहे, परंतु तू जे निर्माण केलंय वातावरण, म्हणेल मी इथं जाऊन बसेल तिथं जाऊन बसेल. समर्थ म्हटले कुठं जाऊन बसा, तुला पृथ्वी वाचून गत्यंतर नाही जगण्यासाठी. कारण का हो? एकदा पृथ्वी सोडली की आपल्याला गॅरंटी आहे का आपण काय करू? आपलं अस्तित्व वरती निर्माण करू? समर्थ म्हटले शक्य नाही. पृथ्वी एकमेव आधार आहे प्रत्येक जीवाला. पृथ्वी एकमेव आधार आहे प्रत्येक जीवाला. झाड पाले आणि तृण, पशु भक्षिता होते शेण, खात मूत भस्म मिळवणं पुन्हा पृथ्वी. झाड पाले आणि तृण, बघा झाडाचा पाला, जे काय गवत वगैरे आहे, आणि हे सगळं पशुपक्षी काय करतात व त्याचं भक्षण करतात. आणि त्याचं काय होतं पुढं? शेण होतं, विष्ठा होते. आणि हे खात मूत भस्म मिळून पुन्हा काय होते हो? पृथ्वी निर्माण होते ना. म्हणजे समर्थ म्हणतात पशु म्हणजे जे काय पशु प्राणी काय करतात? झाड पाला गवत खातात. त्यांचे शेण खत मूत इत्यादी सर्व भस्म होऊन त्याची काय होते? पृथ्वीच होते. नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. परत काय सांगितलं समर्थांनी? झाड पाले आणि तृण, पशु भक्षिता होते शेण, खात मूत भस्म मिळवणं पुन्हा पृथ्वी. उत्पत्ती स्थिती संवारते, ते पृथ्वीस मिळून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. उत्पत्ती स्थिती संवारते. बघा किती संहार होतोय, उत्पत्ती किती होते या पृथ्वीवर? असंख्य उत्पत्ती होते. बघा किती आपल्या खापरपंजोबापासून विचार करा, किती जण लोक जन्म घेतला किती जणांनी आणि किती जण मेले. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? उत्पत्ती स्थिती संवारते म्हणजे सगळं इथं चालतंय ना या पृथ्वीवरती. उत्पत्ती पालन पोषण आणि संहार सगळं तिन्ही घटक या पृथ्वीवरती चाललेले आहेत ना. समर्थ म्हणतात अखंड या पृथ्वीवरच चालले. म्हणजे ज्याला ज्याला उत्पत्ती स्थिती व संहार आहे ते पृथ्वीला मिळून जाते. जे जे होते व नाश पावते त्याची पुन्हा पृथ्वी बनते. लक्षात ठेवा. म्हणजे जे जे काय निर्माण होतंय ते काय होतं? परत शेवटी समर्थ म्हटले नाश पावतोय, आणि नाश पावलं की पुन्हा त्याची पृथ्वी निर्माण होते. म्हणजे समर्थ म्हणतात की उत्पत्ती स्थिती संहार या तिन्ही घटना कुठं घडतायत? या पृथ्वीवरती घडतायत.
लक्षात ठेवा. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, संहार या तिन्ही गोष्टी या पृथ्वीवरती घडतायत. म्हणून समर्थ म्हटले उत्पत्ती आणि हे घडतंय म्हणून, म्हणजे विघटन होतंय म्हणून पुढची पिढी उत्तमाचं जगू शकते. लक्षात ठेवा समर्थ म्हटले. म्हणजे त्या निर्माण करणाराने कसं काय निर्माण केलंय हो? सगळं सगळं काय केलंय हो? निर्माण केलंय. म्हणजे समर्थ म्हणतात की पृथ्वी उत्पत्ती, स्थिती, संहारते, ते पृथ्वी मिळवून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. नाना बीजांची या राशी, विरडोन लागती गगनाशी, पुढे शेवटी पृथ्वीशी मिळवून जाते. नाना बीजांची या राशी काय सांगितले? ज्या काय म्हणजे अनेक बीजांच्या राशीचे अंकुर फुटून गगनचुंबित वृक्ष होतात, पण शेवटी पृथ्वीलाच मिळून जातात. इथं काय सांगितलंय? छोटे म्हणजे पक्षी काय करतात? फळं खातात. बघा, वडाचं झाडाचं उदाहरण घ्या. पक्ष्यांच्या विष्ठेमधून एवढं तिळासारखं बी असतं त्या वडाचं, त्यातून केवढा मोठा वृक्ष निर्माण होतो. आणि त्याचं आयुष्य तर किती, खूप आयुष्य असतं. म्हणजे 500-500 वर्षापूर्वीचे सुद्धा झाड आहेत वडाची. पण समर्थ म्हटले कितीही आयुष्य असलं तरी काय होतात ती झाडं? कधी ना कधी ती झाडं काय होतात व वाळतात आणि पुन्हा पृथ्वीमध्येच काय होतात व विलीन होतात. लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसेचे हो आहे. समर्थ म्हटले लोक नाना धातू पुरती. बघा, पहिले लोक काय करायचे हो? अनेक धातू काय करतात? पुरून ठेवतात. आणि पुष्कळ दिवसांनी, म्हणजे जे काय पुरून ठेवले समर्थ म्हटले पुष्कळ दिवसांनी, पुष्कळ सांगितले म्हणजे लगेच होत नाही माती. पुष्कळ दिवसांनी त्याची काय होते हो? माती होते. आणि सोने किंवा पाषाण ह्यांची अवस्था तीच होते. लक्षात घ्या. सोनं आणि काय दगड यांचे सुद्धा काय होते? समर्थ म्हटले शेवटी माती होते. म्हणजे लक्षात घ्या, ह्या पृथ्वीमध्ये कोणीही काय होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे कोणच काय आलेलं नाही, शाश्वत आलेलं नाही. या पृथ्वीमध्ये प्रत्येकाची माती होते. हे समर्थांना इथं सांगायचंय. प्रत्येक घटकाची माती होते. म्हणून समर्थ म्हटले लय अहंकारात जायचं नाही. काय म्हटले? जास्त अहंकारात जाऊ नको. कारण का हो? शेवटी काय आहे आपल्याला? शेवटी आपलं देह मातीतच मिसळणार आहे. सर्वांची माती होणार आहे. लक्षात ठेवा. कितीही गडगंज श्रीमंत असला तरीही त्याची माती होणार आहे समर्थ म्हटले. आणि हे जिवंत आहे तोपर्यंतच कळलं पाहिजे, तरच आपला उपयोग आहे समर्थ म्हटले. कारण का हो? संतांनी ओळखलं ना ते की ह्या देहाची काय होणार आहे? माती होणार आहे. म्हणून संतांनी अखंड देहच कुणाला वाहून टाकला हो? असताना, जिवंत असतानाच त्या शाश्वत परब्रह्माला काय केला हो? अर्पण केला. अखंड कार्य केलं आणि देह ठेवून गेले. सर्वांच्या देहाची काय झाली हो? माती झाली ना समर्थ म्हटले. परंतु समर्थ म्हटले माती झाली खरंय, परंतु आहे तोपर्यंत आपल्याला त्या शाश्वत परब्रह्माची काय, शाश्वत ब्रह्माची म्हणजे परब्रह्माची आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. कारण का समर्थ म्हटले आपण अशा आविर्भावात जगतोय अजूनपर्यंत. मला सुद्धा वाटतं ना मरावं, असं कुणाला सुद्धा वाटत नाही. कारण का हो? मरण म्हटलं की माणसाला काय वाटतं हो? म्हणजे मरू नये असं सर्वांना वाटतं. परंतु समर्थ म्हटले मरण हे काय आहे हो? अडळे न चुकणारी गोष्ट आहे. समर्थ म्हटले कुणालाही चुकलं नाही. देवादिकांनी अवतार घेऊन आले, त्यांनी सुद्धा देह ठेवले आपल्या समोर. मग आपण कुठल्या झाडाची पत्ती हो? आपण तर एवढं नाही आहे. आपण काय आहे? समर्थ म्हटले तरी देखील म्हणजे काय, जीवन जगणं सोडून द्यायचं असातला भाग नाही. जेवढं आपल्या कार्डावर आहे तेवढं उत्तमाचं काय करायचं आहे? समर्थ म्हटले प्रत्येक क्षण उत्तमाचा घालवायचा आहे आणि त्या परमेश्वराच्या आठवणीत घालवायचा आहे हो. त्याला अर्पण करायचं आहे. कारण आपण काय करू शकतो जीवनामध्ये? काही
काय करू शकतो? आपल्या हाताने जेवढं चांगलं करता येईल तेवढं समर्थ म्हणले आपल्याला करता आलं पाहिजे. उत्पत्ती स्थिती संवारते, ते पृथ्वीस मिळून जाते. जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. नाना बीजांची या राशी, विरडवून लागती गगनासी. पुढे शेवटी पृथ्वीशी मिळून जाती. आहो ढीगच्या ढीग लागले. राशी, धान्यांच्या राशी समर्थ म्हटले लागत होत्या ना पूर्वी, आणि आता सुद्धा आहेत. परंतु समर्थ म्हटले त्याही काय होणार आहे, शेवटी विरून जाणार आहेत, सगळं संपणार आहे. समर्थ म्हटले लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होय माती. सुवर्ण पाषाणाची गती तैसीची आहे. म्हणजे सगळे धातू जे पुरतोय बघा, सुरुवातीची माणसं हांडे वगैरे पुरायचे, जे काय नाणी वगैरे काय करायचे हो, पुरून ठेवायचे. कारण पहिल्या काळात आपल्यासारखी लॉकर नव्हती, म्हणून प्रत्येक माणूस काय करायचा, जमिनीत पुरायचा. शोधायला जाऊ नका समर्थ म्हटले, कारण का जे आपले पूर्वज होते त्यांना गेलेलं खूप दिवस झाले. आता त्या धातूंची सुद्धा काय झालेली असेल समर्थ म्हटले, माती झालेली असेल. म्हणून चुकून सुद्धा कोणी काय करायला जाऊ नका, पुरलेलं असेल असं समजून उकरायला जाऊ नका समर्थ म्हटले. कारण कोण पुरायचे हो, ज्यांना शाश्वती नव्हती, ते आपलं कोणतरी चोरून नेईन म्हणून ते काय करायचे हो, कुठल्या तरी कळशीत किंवा मातीच्या भांड्यामध्ये ते काय करायचे, पुरून ठेवायचे. परंतु समर्थ म्हटले पुरून जरी ठेवलं तरी काही दिवसांनी त्याची काय होणार आहे, पुष्कळ दिवसांनी त्याची काय होणार आहे, मातीच होणार आहे. मग सुवर्ण असू द्या नाहीतर कोणताही धातू असू द्या, त्याची काय होणार आहे, माती होणार आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृतिकेची होते पाषाण. महाअग्निसंगे भस्मोन पृथ्वीचं होय. मातीचे होते सुवर्ण, काय सांगितलंय हो, मातीचं काय होतं, लोक म्हणजे सोने व दगड हे मातीचेच होतात. आणि तीव्र अग्नीच्या योगाने त्यांचे भस्म होऊन त्यांची काय होते, मातीच होते. म्हणजे लक्षात घ्या, सोनं आणि दगड कशापासून निर्माण होतात, मातीपासूनच निर्माण होतात समर्थ म्हटले. आणि सोन्याला आणि दगडाला अग्नीचा स्पर्श झाला म्हणजे अग्नीच्या सानिध्यात आलं सोनं आणि दगड की पुन्हा त्यांची काय होते, मातीच होते. म्हणजे काय होतंय हो, पृथ्वीच होय. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजून जाते. रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. बघा समर्थ म्हणतात की सोन्याचा काय होतो, जर होतो व तो शेवटी काय जातो, कुजून जातो किंवा त्याचा रस होऊन वितळते व त्याची काय होते, पृथ्वीच होते. म्हणजे बघा, ज्या गोष्टीसाठी आपण अखंड अट्टहास करतोय, कशासाठी अट्टहास असतो, स्त्रियांचा कशासाठी अट्टहास असतो, मला सोनं नाहीये, काय नाहीये, सोनं नाहीये. समर्थ म्हटले सोन्यासारखा देह दिलाय आपल्याला, सोन्यासारखा काय दिलेला आहे, देह दिलेला आहे. मिळालं घालायचं, नाही मिळालं नाही, त्याचा अट्टहास करत बसायचा नाही. कारण समर्थ म्हटले हे सगळं काय आहे हो, नाशिवंत आहे. हे समर्थ आपल्याला या अखंड या समासामध्ये समर्थ काय सांगतायत की जे काय निर्माण झाले ते सगळं नाश पावणार आहे हो कल्पांतकाळी. म्हणून समर्थ म्हटले सोन्याचा जास्त अट्टहास करायचा नाही, किती रुपये तोळा होईल त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. का म्हटले समर्थ, कारण समर्थ म्हटले जे काही आहे ते सगळं काय आहे ओ, नश्वर आहे. म्हणजे नश्वरासाठी जर आपण अट्टहास करत बसलो तर आहे ह्या जीवनातील आयुष्य आपलं काय होतं हो, कमी होतं. म्हटले समर्थ म्हटले आता काय निघलंय हो सगळं, कुणी खरं सोनं घातलंय कुणी खोटं घातलंय हे सुद्धा कळत नाही. मग सोनं घालून, नुसतं प्युअर सोनं तर नाही आहे कोणाकडं, आणि सोनं घालून सोन्यासारखा जीव काय येतो, धोक्यात येतो ना. कशामुळं, कारण सोनं कसं झालंय 1,20,000 ना, 1,25,000 प्युअर गोल्ड. समर्थ म्हटले एवढं जर 1 तोळा जर अंगावरती घातलं तर आपल्या जीवाची शाश्वती आहे का हो, उघडपणे फिरू शकतंय का, ते गळ्यात हात घालतील का कशात हात घालतील सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हटले कान सुद्धा तोडून नेतात, चोरटे काय करतात, कान सुद्धा तोडून नेतात. म्हणून समर्थ म्हटले
म्हणजे यासाठी घालू नये अशातला भाग नाहीये. पण समर्थ म्हटले त्याच्यासाठी जास्त अट्टहास करत बसायचा नाही, त्याच्यासाठी रडत पडत बसायचं अजिबात नाही. काय करत बसायचं नाही, समर्थ म्हटले रडत वगैरे बसायचं नाही. जे मिळाले जे आहे ते परिधान करून समाधान मानायचंय. समर्थ म्हटले अखंड काय करायचंय, अंतरी समाधान मानायचंय. कारण समर्थांनी सांगितले जे जे काही आहे, जे जे काही डोळ्याला दिसतंय, मग सुवर्ण असू द्या, दगड असू द्या, त्या प्रत्येकाची काय होणार आहे हो, माती होणार आहे. म्हणून समर्थ ह्या देहाची सुद्धा काय होणार आहे, समर्थ म्हणले माती होणार आहे. मग अट्टहास कशाचा करायचा आहे, अट्टहास अखंड श्रवणाचा, उपासनेचा करायचा आहे, परमार्थाचा करायचा आहे, सत्कर्माचा करायचा आहे. अखंड कर्म का चुकलं याच्यासाठी देहाबरोबर भांडा, माझं हे कर्म का चुकतंय याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अखंड भांडलं पाहिजे. आपण काय करतो, दुसऱ्याचे दोष बघत बसतो, आपल्याला धंदाच नाही दुसरा. काय करतो आपण, दुसऱ्याचे गुणदोष शोधत बसतो. परंतु समर्थ म्हटले आपल्याला अखंड काय करता आलं पाहिजे हो, अखंड गुणदोष दुसऱ्याचे शोधण्यापेक्षा समर्थ म्हटले आपल्या अंतरी आपल्याला बघता आलं पाहिजे. आपला आत्मा ज्याने समाधान पावतोय, सोन्यानं समाधान पावत नाही, लक्षात ठेवा. हे फक्त काय आहे, वरवरचं आहे हो, दिखावा आहे सगळा. आपण जे काय आता गणपती गौरी झाल्या ना, देवी बसवल्या होत्या, आपण बघायला काय जातो, देवी बघायला जात नाही, गणपती बघायला जात नाही, आपण देखावा बघायला जातो. आपण लग्नामध्ये जे काही सजतो, 10,000ची साडी घाल, 20,000ची साडी घाल, समर्थ म्हटले अरे ज्याच्या त्याच्या श्रीसिल्कीनुसार घाल. परंतु समर्थ म्हटले काय, त्याच्यासाठी अट्टहास नको. कारण का हो, अट्टहास करायचं नाही, दुःख मानायचं नाही, जे मिळालंय ते घालायचं आणि त्यात समाधानी राहायला शिकायचं. कारण समर्थांनी काय सांगितलंय की जे जे काही डोळ्याला दिसतंय ते नाश पावणार आहे कल्पांतकाळी. कुणाला देहाचा भरोसा आहे का हो, अहो कुणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काय कुठं पूर येईल. म्हणजे ज्या ठिकाणी स्वप्नात सुद्धा कधी पूर आलेला नसेल अशा ठिकाणी सुद्धा काय केलं हो, विनाश घडवून आणला ना. म्हणजे पाणी गेलंच ना तिथपर्यंत आणि त्यानं काय केला, विनाश घडवून आणला. म्हणजे समर्थ म्हटले कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाही. आपण म्हणू की ही तर कधीच पूर येणार नाही, परंतु समर्थ म्हटले सांगता येत नाही. ते कालचक्र आहे, ते कुठं काय निर्माण करेल आणि कुणाला दानाला देईल सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हटले सावध राहायचं. कोण मंत्री जरी असेल तरी तो शाश्वती देणार आहे का, स्वतःची तरी शाश्वती आहे का, अजिबात नाही, अजिबात नाही. समर्थ म्हटले कोणीच कोणाची शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले शाश्वती कशाची देऊ शकतो, अरे माझं कर्म स्वच्छ आहे, माझं काम सुंदर आहे, तर काय होणार आहे, निश्चित माझ्या हातातून काय होणार आहे, चांगलंच होणार आहे. ह्याची गॅरंटी आहे ना प्रत्येकाला. म्हणून समर्थ म्हटले जे आहे ते चांगलं करता आलं पाहिजे. सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. पृथ्वीपासून धातू निपजदी, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे. पृथ्वीपासून धातू निपजती म्हणजे काय हो, पृथ्वीपासूनच धातू निर्माण होतात आणि पुढं त्याचं काय होतं, अग्निसंगे म्हणजे अग्नी दिला त्या धातूला की ती धातू काय होतात व वितळतात आणि पुन्हा कठीण बनतात. आपण पाहिलं असेल की अग्नीच्या योगाने त्यांचा रस होतो, तो रस घट्ट झाला म्हणजे पुन्हा काय होते हो, पृथ्वीच तयार होते. लक्षात ठेवा, पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. काय सांगितलंय हो, नाना जळासी गंधी सुटे म्हणजे अनेक प्रकारच्या पाण्याला दुर्गंध येऊ लागतो. हेच त्या ठिकाणी पृथ्वी प्रकट होण्याचे काय आहे, लक्षण होय. पुढे ते पाणी हळूहळू आटून जाऊन पृथ्वीच होते. म्हणजे उदकाचा गंध
हे पृथ्वीचेच रूप आहे आणि जळ आटून काय होते, पृथ्वी रूप होते. म्हणजे लक्षात ठेवा, अनेक प्रकारच्या पाण्याला काय येते हो, दुर्गंधी येऊ लागते आणि हेच त्या ठिकाणी पृथ्वी प्रकट होण्याचे काय आहे, लक्षण होय. आणि पुढे हे पाणी हळूहळू आटून जाऊन काय होतं, पुढं पृथ्वीच होते. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय. पत्रे पुष्पे फळे येती, बघा अनेक फळे निर्माण होतात हो. विश्वामध्ये किती फळ आहेत, अनेक फळ आहेत. आणि ते प्रत्येक फळ म्हणजे पाने फुले फळं येतात ना अनेक प्रकारचे. आणि ती अनेक जीवजंतू काय करतात, खातात ना. का नुसतं माणूसच खातोय ते फळं नाहीये. समर्थ म्हणते प्राणी पक्षी सगळेजण काय खातात, ते जीव जंतू ती फळं काय करत असतात, खात असतात. आणि ते जीव मेले म्हणजे निश्चय करून काय होते, त्यांची पृथ्वीच होते. समर्थ म्हटले म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी, अखंड काय सांगितलंय की पृथ्वीचं म्हणजे अनेक प्रकारची फळं फुलं निर्माण होतात आणि अनेक जीवजंतू त्याच्यावरती जगतात, ती फळे खातात. आणि शेवटी तेही जीवजंतू प्राणी शेवटी मरून जातात. आणि मरून गेल्यानंतर पुन्हा त्यांची काय होते निर्माण, पृथ्वीच होते ना. हे सगळं काय आहे, नेमस्त चाललंय ना, हेच चाललंय ना चक्र, जीवनचक्र काय चाललंय. जन्माला येतात, खातात पितात, काही वर्षानंतर मरतात, मरून जातात ना. मन समर्थ म्हटलं हे. आणि परत त्यांची काय होते, माती होते. माती म्हणजेच काय होते, पृथ्वी होते. हे जीवनचक्र असं नेमस्त चालूच आहे ना. जितका काही झाला आकार, तितक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. काय सांगितलंय, जितका काही झाला आकार, तितक्यास पृथ्वीचा आधार. म्हणजे काय सांगितलंय की म्हणजे जेवढे म्हणून आकाराला आले आहे त्या सगळ्याला पृथ्वीचाच काय आहे, आधार आहे. ह्या पृथ्वीच्या पाठीवर अनेक प्रकारचे प्राणी होतात, पण त्यांची शेवटी काय होते, पृथ्वीच होते. म्हणजे जो आकार प्राण्यांचे होणे जाणे सर्वांचा शेवट काय आहे हो, पृथ्वीच आहे. जितका काही झाला आकार, तितक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जेवढे जेवढे काय बघा, गोरा असो काळा असो लंगडा असो आंधळा असो, कुठलाही देह घ्या, समर्थ म्हटले प्रत्येकाला जाणं आहेच. लक्षात घ्या. म्हणून कुणीही म्हणजे कुणी म्हणायचं नाही की मी खूप काय आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप कुरूप आहे. समर्थ म्हटले अजिबात म्हणायचं नाही. का, कारण प्रत्येक देह आहे तोपर्यंत उत्तमाचं जगायचं. समर्थ म्हटले कारण एक दिवस प्रत्येक जण त्या पृथ्वीत जाऊन मिळणार आहे आणि शेवटी त्यांची काय होणार आहे, पृथ्वीच होणार आहे. म्हणजे जेवढे जेवढे आकाराने जन्माला आलेले आहेत, आडवे उभे सगळे प्राणी मनुष्य सगळे सगळे जेवढे 84 लक्ष जीव योनी आहे, त्या प्रत्येक घटकामध्ये जन्माला येणारे ते काय होणार आहेत, एक दिवस मरणार आहेत आणि त्याची काय होणार आहे ओ, पृथ्वी निर्माण होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, अहंकार करायचा नाही, देहाविषयी तर अजिबात करायचा नाही आणि अट्टहास अजिबात करायचा नाही, सुवर्णाचा तर अजिबात करायचा नाही. समर्थ म्हटले का, सोनं हे काय आहे, सोन्याचीही माती होते. लक्षात घ्या, आपल्या देहाची जशी माती होते तशी सोन्याचीही माती होते. म्हणून समर्थ म्हटले त्या सोन्यासाठी सारखा मोह करायचा नाही, कारण त्या सोन्यासाठी सोन्यासारखा जीव गमवावा लागतो चोरट्यांच्या हातून. म्हणून समर्थ म्हटले सोन्याचा काय करायचा नाही, जास्त अट्टहास करायचा नाही. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे, खाजनी भाजनीचे समजावे मूळ तैसे. हे किती म्हणून सांगावे. समर्थ म्हटले हे किती सांगायचं हो, असं किती म्हणून सांगत बसायचं. विचाराच्या योगाने हे सगळं काय घ्यावं, समजून घ्यावे. ह्या विश्वाची उभारणी व संवारणी ह्याचेही मूळ काय आहे, असेच आहे. लक्षात घ्या. म्हणजे ह्या विश्वाची उभारणीही होते आणि संवारणी होते ना. कारण हे विश्व
सगळं म्हणजे जन्माला पण येतं आणि नष्टही होतं. हे काय आहे हो? काळचक्रच आहे असं समर्थ म्हटले. पूर्ण हे विवेकानं समजून घ्यायचंय की हे सगळं काय होणार आहे, येत राहणार आहे, जात राहणार आहे. म्हणजे उत्पत्ती होत राहणार आहे विश्वाची, उत्पत्ती स्थिती म्हणजे पालनपोषण होत राहणार आहे आणि त्याचा संहारही होणार आहे. हे काळचक्र असं चालत राहणार आहे. हे काय करायचंय समर्थ म्हटले, विवेकाने समजून घ्यायचंय. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. आप आळून पृथ्वी झाली. समर्थ म्हणतात की पाणी आटून बघा कितीही पूर येऊ द्या परंतु तो ओसरतोच ना. असं झालंय का? खूप पूर आलाय आणि पाणीच हल्लं ना, काय होईना, पाणीच हलेना, असं होत नाही. समर्थ म्हटले कारण ऊन पडलं म्हणजे अग्नी आला की काय होतं, पाणी आटतं आणि पाणी आटलं की त्याची पुन्हा काय होते, पृथ्वी होते. म्हणजे पाणी आटून त्याची पृथ्वी होते आणि ती अग्नीच्या योगाने भस्म झाल्यामुळे आणि काही वेळेस काय होतं, भगदाड पडतात ना, पृथ्वीला सुद्धा काय पडतात, भगदाड पडतात आणि अग्नीच्या योगानं परत ती काय होते हो, पाण्यात विरून जाते. लक्षात घ्या. म्हणजे जास्त जर नुसता पाऊसच नाही पडला आणि नुसतं ऊनच पडलं तर काय होतात हो, पृथ्वीला भेगा पडून पृथ्वी काय होते हो, परत पाण्यात काय होते, विरून जाते. आप झाले तेजापासून, पुढे तेजे घेतले सोखून, ते तेज झाले वायोचनी, पुढे वायो झडपी. काय सांगितलंय? आप झाले तेजापासून म्हणजे पाणी कशापासून झाले हो, पाणी तेजापासून होते, पुढे त्याला तेज शोषून घेते. म्हणजे बघा पाणी निर्माण कशापासून होतं, तेजापासून निर्माण होतं आणि ते तेजच पाण्याला काय घेतं हो, शोषून घेतं आणि ते तेज वायूपासून होते आणि पुढे त्याला वायू विझवून टाकतो. बघा अग्नी कशापासून निर्माण होतो, वायूपासून आणि शेवटी वायूच काय करतो, त्याला समाप्त पण करतो. लक्षात घ्या. म्हणजे आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. आप झाले तेजापासून, पुढे तेजे घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचनी, पुढे वायो झडपी. म्हणजे बघा आप म्हणजे पाणी आटून पृथ्वी झाली, पुन्हा अग्नीच्या संपर्कात येऊन पुन्हा पाण्यातच मिसळली आणि ते तेज कशापासून झालं, आपापासून. म्हणजे तेजापासून हे तेज कशापासून झाले निर्माण, वायूपासून आणि शेवटी वायूनच त्याला काय केलं हो, संपवलं. कारण आपण बघा अग्नी लागला आणि वारा सुटला तर काय होतो, अग्नी विझतो. म्हणजे अग्नीच काय, वाराच काय करतो, अग्नीला संपवतो आणि निर्माण पण करतो. लक्षात घ्या. म्हणजे बघा आपण एखाद्या ठिकाणी अग्नी पेटवला की तिथं वायू येतो. बघा काय येतो, वायू येतोच. म्हणजे अग्नीला वायूच निर्माण करतो आणि वायूच काय करतो, समाप्तही करतो. जे जे ते निर्माण होते. म्हणजे पुढं काय सांगितलं समर्थांनी, वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांजनी भांजनीला बरे पहा. म्हणजे वायो गगनी निर्माण झाला. आता वायू कशापासून निर्माण झालाय, आकाशापासून. आणि वायू कशात विरून जातो, काय करतो, कशात आकाशातच निर्माण होतो ना, आकाशातच विरून जातो. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे उभारणी व संहारणी याचा काय करा, नीट विचार करा. म्हणजे बघा समर्थ म्हटले जे काही निर्माण होते तिथंच काय सगळं होतंय हो, विरून जातंय. हे काय करायचं, समर्थ म्हटले विवेकानं समजून घ्यायचंय. म्हणजे जे काही निर्माण झाले, जे काही डोळ्याला दिसतंय ते एक दिवस काय होणार आहे व सगळं संहार होणार आहे. लक्षात ठेवा. कारण ह्या पृथ्वीची उत्पत्ती स्थिती संहार सतत चाललंय ना, सतत आहे. कारण का, उत्पत्ती आली म्हटलं की संहार आलाच, संहार आला म्हटलं की उत्पत्ती आलीच. समर्थ म्हटले म्हणजे हे चक्र असंच चालू राहणार आहे अखंड. म्हणून समर्थ म्हटले विवेकानं आपल्याला हे काय करता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, तर आपल्याला कळेल. अन्यथा काय होणार आहे हो, आपल्याला काय सुद्धा कळणार नाही. आपण काय करू,
आपण काय करतो, आपण अशाश्वतात जास्त अडकून बसतो. म्हणजे आपण भौतिक सुख नाही मिळाली म्हणून अखंड अट्टास करत बसतो, अखंड रडत पडत बसतो. समर्थ म्हटले असं करण्याची काही गरज नाही. आपल्याला भौतिक सुख जरी नाही मिळाली तरी समर्थ म्हटले अट्टास नाही करायचा हो. कारण हे सगळं काय आहे, नश्वर आहे. आपल्याला काय मिळालं पाहिजे हो, आत्मिक समाधान मिळवता आलं पाहिजे. आणि आत्मिक समाधान, खरं आत्मिक समाधान कशात आहे, दुसऱ्याचं वाटोळ करण्यात नाही. समर्थ म्हटले खरं आत्मिक समाधान कशात आहे हो, त्या परमेश्वराचं अखंड चिंतन आपल्या अंतरी येतं, त्यावेळेस खरं आत्मिक समाधान मिळतं. बघा, कधीही बघा, देवाच्या समोर, मूर्तीसमोर आपण नुसतं उभा जरी राहिलो, देवाच्या मूर्तीकडं बघितलं तरी आपल्या अंतरी काय होतं हो, आत्मिक समाधान मिळतं. त्याला आत्मिक समाधान म्हणायचं. समर्थ म्हटले नाहीतर एखाद्याचं काय झालं तरी आपल्याला, काही जणांना काय मिळतं, आत्मिक समाधान. म्हणजे जे एखाद्याचं वाईट झालं की त्याला आत्मिक समाधान मिळतं. समर्थ म्हटले अजिबात नाही. आत्मिक समाधान त्याला म्हणता येत नाही, त्याला जळफळाट म्हणतात. आणि जिथं तो जळफळाट निर्माण झालाय त्यातच तो माणूस काय होतो, जळून खाक होतो. हे लक्षात ठेवा. समर्थ म्हटले म्हणजे जिथून जे जे निर्माण झाले तिथंच ते काय होणार आहे हो, नष्ट. म्हणजे ज्याच्यापासून जे निर्माण झाले त्यातच काय होणार आहे, ते नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात जे जे वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांजनी भांजनीला बरे पहा. जे जे जेथे निर्माण होते ते तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावते. बघा, जे जे जेथे निर्माण होते, सांगितले ना समर्थांनी, जे जे जिथं उत्पन्न होते, जे जे जिथं निर्माण होते ते त्याच ठिकाणी काय होतंय हो, नाश पावतंय, लय पावतंय. अशा प्रकारे पंचभूतांचा काय होतोय, नाश होतोय. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्मते. भूत म्हणजे निर्माण झाले. बघा, भूत म्हणजे काय हो, निर्माण झाले. म्हणजे भू म्हणजे होणे, म्हणजे उत्पन्न झालेले, अर्थात जे पंचभूतिक उत्पन्न होते ते काय होते हो, लयास जायचे. म्हणजे उत्पत्ती आहे तिथं काय आहे, नाश आहेच. मग त्यानंतरही शाश्वत रूपाने जे उरते ते परब्रह्म होय. बघा, समर्थांना इथं काय सांगायचंय, जे जे निर्माण होतंय ते काय होणार आहे हो, नाश पावणार आहे. मग जे उरतं, म्हणजे ही पंचमहाभूतांचा पसारा आहे ना, हे सगळी सृष्टी काय आहे हो, सगळं पंचमहाभूतांचा पसारा आहे. आणि हा पंचमहाभूतांचा पसारा समर्थ म्हटले काय होणार आहे, म्हणजे हे पंचमहाभूत आहेत, ह्या पंचमहाभूतांचा पसारा समर्थ म्हटले एक दिवस काय होणार आहे, नाश पावणार आहे. म्हणजे आणि पंचमहाभूतांचा पसारा नाश पावल्यानंतर जे शिल्लक उरतंय ते खरं काय होय, परब्रह्म होय. लक्षात घ्या. म्हणजे या पंचमहाभूतांच्याही पलीकडं, म्हणजे जे जे दृष्टीस दिसतंय ते सगळं नाश पावणार आहे. आणि जे दृष्टीत दिसत नाही तेवढंच जे उरतंय ते काय होय हो, परब्रह्म होय. लक्षात घ्या. म्हणजे परब्रह्म कसं आहे ते काय केलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे भूत म्हणजे उत्पन्न झालेले, इथं काय सांगितलंय हो, भूत म्हणजे निर्माण झाले. भूत म्हणजे काय हो, पृथ्वीवर काय झाले, उत्पत्ती झाली. आणि ज्याची उत्पत्ती झाली त्याचा एक दिवस काय आहे हो, नाश आहे. आणि ह्याचा नाश होऊन जे शिल्लक उरतंय ते काय आहे, परब्रह्म. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे. ते परब्रह्म जो कळेना, म्हणजे जोपर्यंत कळत नाही, ते परब्रह्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. लक्षात घ्या. जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर ते परब्रह्म कळलं पाहिजे. म्हणजे त्या परब्रह्मामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, त्या परब्रह्मास, म्हणजे आपल्याला इहलोक सोडून परलोकात जायचं आहे ना. म्हणजे परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, त्याच्या रूपामध्ये आपल्याला मिसळून जायचं आहे. समर्थ म्हटले जर
या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जर परब्रह्म नाही कळलं तर समर्थ म्हटले काय होणार आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या 84च्या फेऱ्यात जन्म घ्यावा लागणार आहे. 84चा फेरा जर चुकवायचा असेल तर समर्थ म्हटले हाच जन्म आहे. लक्षात ठेवा, हाच जन्म आहे, मनुष्याचा जन्म आहे. ह्याच जन्मामध्ये आपण काय करू शकतो, हा 84 लक्ष जीव योनीचा फेरा चुकवू शकतो. नाहीतर प्रत्येक जीवाला जर परब्रह्म नाही उमगलं, म्हणून ओवी लिहून ठेवली समर्थांनी, ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खानी जीवनाना होणे घडे. म्हणजे या चत्वार खानी आहेत ना, कोणत्या हो, अंडज जारस स्वेदज उद्बीज, ह्या 4 खानी किती आहेत, 84 लक्ष जीव योनी आहे ना. जर या मनुष्य देहात जन्म घेऊन जर आपण त्या परब्रह्माची ओळख जर नाही घेतली तर आपल्याला या प्रत्येक जीवामध्ये काय घ्यावा लागतो, जन्म घ्यावा लागतो. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला आपलं स्वहित साधायचं आहे, त्या परब्रह्माला आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे हो. आणि परब्रह्माची ओळख करून देणार कोण आहे, कोण आहे हो, सद्गुरू परंपरा. लक्षात घ्या. म्हणून ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खानी जीवनाना होणे घडे. विचार करा, आपण जर या जन्मात त्या परब्रह्माची ओळख नाही घेतली तर आपल्याला 84 लक्ष जीव योनीमध्ये फिरावं लागतं. म्हणजे आपला जीव ह्या प्रत्येक, मग झाड व्हावं लागतं, काही जन्म मग ससा व्हायला लागेल, कोल्हा व्हावा लागेल, लांडगा व्हावा लागेल, वाघ व्हावा लागेल, सिंह व्हावं लागेल, सूक्ष्म जंतूमध्ये आपल्याला काय करावं लागेल, जन्म घ्यावा लागेल. म्हणून समर्थ अखंड आपल्याला सांगतात विवेक घ्या. विवेक म्हणजे काय हो, विषय वेगळे करा. कुठलाही म्हणजे त्या परब्रह्माची ओळख घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये एकरूप व्हायचं आहे हो. शेवटी जाताना देहाची मातीच होणार आहे समर्थ म्हटले, परंतु आपला जीव त्या परब्रह्मापर्यंत गेला म्हणजे आपल्याला परब्रह्म कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अन्यथा काय होईल, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल या 84 लक्ष जीव योनीमध्ये. मग म्हणून पण जन्माला यावं लागेल. लक्षात घ्या, किळसवाने जीवामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल. समर्थ म्हटले ह्या 84 लक्ष जीव योनीमधून जर सुटायचं असेल तर हा मनुष्य देहच दिलाय समर्थांनी. आणि या मनुष्य देहामध्ये काय दिली हो, जाणीव दिली. परंतु आपली जाणीव, आपलं मन कुठं अडकलंय, स्त्रियांचं मन कुठं अडकलंय, सोन्यात. अरे समर्थ म्हटले ते सगळं नश्वर आहे. शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम का दिलंय समर्थ म्हटले, शाश्वताला आपल्याला शोधायचंय. आणि सापडलाय शाश्वत, जे म्हणजे सगळा विनाश होऊन जो शिल्लक राहतो तो खरा परब्रह्म आहे. म्हणून आपल्याला या जन्मातच त्या परब्रह्माची ओळख घ्यायची, अन्यथा आपल्याला 84 लक्ष जीव योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. आणि हा 84चा फेरा जर चुकवायचा असेल तर अखंड आपल्याला त्या परब्रह्माची ओळख घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरूप व्हायचं आहे. नाहीतर आपल्याला या चत्वार खानीमध्ये, नाना जीवांमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, जन्म घ्यावा लागेल. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाशी नाही मूळ बरे पहा. जडाचे मूळ ते चंचळ, काय सांगितलंय हो, जडाचे मूळ ते चंचळ म्हणजे ते जडाचे म्हणजे भूतभौतिकाचे मूळ चंचळ अंतरात्मा आहे व चंचळाचे मूळ कोण आहे हो, निश्चळ परब्रह्म आहे. म्हणजे त्या निश्चळाचे मात्र दुसरे मूळ नाही. तेच काय आहे हो, अनादी आहे, अनंत आहे. हे काय करा समर्थ म्हटले, नीट ध्यानात ठेवा. काय, जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ. लक्षात ठेवा, चंचळाचं मूळ कोण आहे, निश्चळ आहे. आणि निश्चळाला मूळ नाही म्हणजे परब्रह्माच्या पलीकडे कोण नाही, तोच अनादी आणि अनंत आहे. हे लक्षात ठेवा. मूळ चंचळ म्हणजे कोण हो, अंतरात्मा. आणि त्या चंचळाचं मूळ म्हणजे कोण आहे, परब्रह्म. हे लक्षात घ्यायचे. म्हणजे जडाचे भौतिकाचे मूळ चंचळ अंतरात्मा आहे आणि चंचळाचे मूळ निश्चळ परब्रह्म आहे आणि त्या निश्चळाचे मात्र दुसरे मूळ नाही. हे नीट काय ठेवा समर्थ म्हणते, लक्षात ठेवा. पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते. पूर्व पक्ष म्हणजे झाले, काय सांगितलंय हो,
पूर्व पक्ष म्हणजे झाले, म्हणजे जग झाले आहे व सत्य आहे हा पूर्व पक्ष होय, व नाहीसे झाले म्हणजे मिथ्या आहे हा सिद्धांत होय. ह्या दोन्ही पक्षाहून निराळं असं जे घनदाट भरलेलं आहे ते परब्रह्म होय. बघा, हे जग जरी घेतलं आपण तरी ते काय होणार आहे आपलं, म्हणजे समर्थ म्हटले सगळ्याचा जर विचार केला तर शाश्वत काय आहे हो, ते परब्रह्म आहे. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे, विचारे विन शिनावे तेची मूर्खपण. हे प्रचितीने जाणावे. समर्थ म्हटले हे काय करा, अनुभवानेच प्रचितीनेच काय केलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. विचाराच्या योगानं खून पटवून घ्यावी. विचार न करता श्रम करणे हाच काय होय, मूर्खपणा. म्हणजे समर्थ म्हटले विचार सोडून व्यर्थ शिनावे हा काय आहे, मूर्खपणा आहे. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. ज्ञानी भिडेने दडपला. बघा, जो ज्ञानी दृश्याच्या भिडेने म्हणजे जड चंचळाच्या म्हणजे मायेच्या भिडेने दडपून जातो, तर तो ज्ञानी असला तरी त्याला निश्चळ पदप्राप्ती परब्रह्म कुठून मिळणार. म्हणजे मायेमध्ये तो उगीच पोकळ बडबड करीत असतो. मग तो मायेत खूप बडबडला तरी काय आहे, व्यर्थच आहे. म्हणजे परब्रह्म कळलं पाहिजे, अंतरी पाहिजे हो, विवेक आला पाहिजे. विवेक म्हणजे काय, विषय वेगळे करणे. कुठला विषय आलाय आपल्याकडं हे कळलं पाहिजे आणि त्याला आपल्याला वापरता आलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला निर्विकार होऊन जाता आलं पाहिजे. कुठलाही विषय विकार आपल्याकडं नसतो. जसं आपण जन्माला येताना ते बाळ जसं निर्विकार होतं तसं मरताना आपल्याला निर्विकार होऊन जायचंय, तरच आपल्याला ह्या 84 लक्ष जीव यज्ञेतून सुटका आहे, मोक्ष आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय, एखादा म्हणला की चला आम्ही मोक्ष देतो, समर्थ म्हटले मोक्ष कोणाच्या बापाच्या घरचा नाही. मोक्ष सोपा नाही. मोक्ष मिळवायसाठी अखंड आयुष्यभर अट्टहास करावा लागतो, तेव्हा कुठं जाऊन मोक्ष मिळतो. समर्थ म्हटले मोक्ष असा मिळत नाही. म्हणजे मोक्ष म्हणजे काय हो, त्या परब्रह्माशी एकरूप होणे. जीव कुठं व्हावा, एकरूप परब्रह्माशी एकरूप झाला तरच मोक्ष मिळणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आणि तोही मनुष्य देहामध्ये जाणीवेतून काय करायचंय हो, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. अन्य जन्मामध्ये म्हणजे जे 84चे बाकीचे म्हणजे 83,000 लक्ष 83,000 लक्ष 9,999 योनी ज्या आहेत राहिलेल्या, त्यामध्ये काय करणार आहे आपण. त्यामधील कुठलाही देहाला काय करता येत नाही, मोक्ष मिळवता येत नाही. मोक्ष फक्त कुणाला मिळवता येतो, मनुष्याला मिळवता येतो. म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञानी भिडेने, नुसतं ज्ञानी असून उपयोगाचं नाही. PhD केली, खूप शिक्षण घेतलं आयुष्यामध्ये, परंतु परब्रह्मच नाही कळला, त्याची जाणीवच नाही झाली, तर समर्थ म्हटले उपयोग नाही. 84 मध्ये अडकावं लागेल. 84च्या फेऱ्यातून सुटका नाही. कितीही ज्ञानी असला जर परब्रह्मच नाही कळला तर उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हटले परब्रह्म ज्याला कळलं, ज्यानं कळवून घेतला तो खरा ज्ञानी, तो खरा आत्मज्ञानी, आणि त्याचंच कल्याण होणार आहे हो. कल्याण म्हणजे त्याला 84चा फेरा चुकणार आहे. म्हणून समर्थ म्हटले 84चा फेरा चुकवायचा असेल तर त्याला कुठली PhDची गरज नाही. अंतरी जाणीव पाहिजे त्या परब्रह्माची, जी संतांनी मिळवली ना, अखंड त्याला झोकून दिलं ना हो, ते विठ्ठल आलाच ना. विठ्ठल म्हणजे कोण हो, तो परब्रह्मच आहे ना. म्हणजे संतांनी अखंड आपला देह असतानाच ते काय झाले होते व निर्देह झाले होते. जाणीवेतून ते काय करत होते हो, त्याच्याशी एकरूप होत होते ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड जोपर्यंत आहे तोपर्यंत, अखंड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. कारण विषय विकार पूर्ण करण्यात जर आपण आपलं आयुष्य वाया घालवलं तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागेल. म्हणून समर्थ म्हटले विषय विकार वेगळे करून उत्तमाचं विवेकानं आपल्याला परब्रह्माशी एकरूप होता आलं पाहिजे, तरच आपल्याला 84 जीव योनीतून आपल्याला काय मिळणार आहे, सुटका मिळणार आहे. 84चा फेरा तर चुकणार आहे, अन्यथा नाही.
ज्ञानी भिडेने दडपला निश्चळ परब्रह्म कैचे त्याला उगाच करीतो गलबला मायेमध्ये माया निशेष नासली पुढे स्थिती कैसी उरली विचक्षणे विवरली पाहिजे स्वये. काय सांगितले? माया निशेष नासली. जो ज्ञानी म्हणजे मायेचा पूर्णपणे नाश झाल्यानंतर पुढे कशी स्थिती राहते ह्याचा विचार सुज्ञाने स्वतःच केला पाहिजे. विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले देहामध्ये आहे तोपर्यंतच. कारण माया निशेष मूळ माया किंवा अंतरात्मा त्या सुद्धा निरसल्यावर पुढे स्थिती काय असते याचा सुज्ञाने विचार केला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणले आपण विचार केला पाहिजे. अरे मेल्यानंतर काय असतं याचा विचार करता आला पाहिजे. कारण मेल्यानंतर काय असतं हे सांगण्यासाठी सद्गुरू आहेत. लक्षात ठेवा. कारण का हो, मेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो ना 84 लक्ष योनीमध्ये. म्हणून समर्थ म्हटले हा 84चा जर आपल्याला फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, आत्तापासूनच त्याच्याविषयी काय करता आलं पाहिजे, विचार करता आलं पाहिजे, मनामध्ये विवरण करता आलं पाहिजे. निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदन वाच्यांस नाही विज्ञान कैसे जाणावे. निशेष मायेचे निरसन काय सांगितलंय हो? मायेचा पूर्णपणे निराश झाला म्हणजे खरे काय होते, आत्मनिवेदन होते. त्या ठिकाणी वाच्यांश उरत नाही म्हणजे बोलणे काय होते, खुंटते. असे ते विज्ञान शब्दांनी कसे काय घ्यावे, समजून घ्यावे. म्हणजे माया निशेष निरसली की खरे आत्मनिवेदन झाले, ते वाच्यांश नाही. मग काय होते व स्वस्वरूप स्थिती विज्ञान जाणावे कसे. म्हणून समर्थ म्हणतात की निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदन वाच्यांस नाही विज्ञान कैसे जाणावे. आत्मनिवेदन पायरी चढण्यासाठी आपल्याला अगोदर 8 पायऱ्या चढायच्यात. श्रवण कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. समर्थ म्हटले आपलं आत्मनिवेदन पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला 8 पायऱ्यांनी उतरून येता आलं पाहिजे तर ते परब्रह्म मिळणार आहे हो. आणि आत्मनिवेदनामध्ये काय पाहिजे हो, 84चा फेरा चुकवावा आणि आपल्याला काय मिळावा, मोक्ष मिळावा. यासाठी आपल्याला आपल्या देहाचा अट्ठास असावा. समर्थ म्हटले विचार करून पहा. विचार आला पाहिजे हो अंतरी. जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मेल्यानंतर काय, या देहाची स्थिती, या आत्म्याची स्थिती कशी असणार आहे याचा विचार अंतरी आला पाहिजे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे. काय सांगितलंय हो, लोकांचे बोली जो लागला. आता लोक काय म्हणणार, जे काय सांगतायत ते काय खरं आहे का, मेलं आणि गेलं. काय म्हणतो आपण, मेलं आणि गेलं. समर्थ म्हटले तसं नाही आहे. कारण आपण जर लोकांच्या नादी लागलो तर आपण काय होतो, आपलाच विनाश करून घेतो. म्हणून समर्थ म्हटले विचार करून आपल्याला काय करता आलं पाहिजे, विचार करता आलं पाहिजे. खरंच मृत्यूनंतर काय याचा विचार करता आलं पाहिजे. कारण लोक काय करतात, आपल्याला अनुमानातच बुडवून टाकतात, विचार करून देतच नाहीत. काय म्हणतात, अरे एकदा मेल्यानंतर काय आहे बाबा, एकदा मेल्यानंतर काय आहे. समर्थ म्हटले अरे मेल्यानंतर सुद्धा काय आहे याचा विचार करता आला पाहिजे. कारण ह्या पृथ्वीचा सुद्धा विनाश होणार आहे. समर्थ म्हटले कारण जिथं उत्पत्ती आहे तिथं नाश निश्चित आहे. मग हा नाश आहे निश्चित आहे, मग आपण काय आहे. म्हणजे हा नाश जर निश्चित असेल तर नंतर काय, या देहाचं नंतर काय याचा विचार आपल्या अंतरी आला पाहिजे तरच उपयोग आहे ना. समर्थ म्हटले म्हणजे अखंड समर्थांनी सांगितलंय की आपल्याला काय करता आले पाहिजे, त्या परब्रह्माची ओळख घेता आली पाहिजे. आपल्याला हा 84 लक्ष जीव योनीचा फेरा जर चुकवायचा असेल तर अखंड समर्थ म्हटले चंचळ, जड, चंचळ आणि ते शाश्वत याची ओळख घेता आली पाहिजे. कारण एक शाश्वतच असा आहे की तो आपल्याला मोक्ष देऊ शकतो, अन्यथा कुणीही देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आणि शाश्वताकडं घेऊन जाण्याचा मार्ग ही सद्गुरू परंपरा आहे. म्हणून समर्थ म्हटले आत्मनिवेदन, शेवटी जाताना आत्मनिवेदन मांडता आलं पाहिजे हो. आपल्याला काय करायचंय हो, शेवटी जाताना या 84 जीव योनीच्या फेऱ्यातून सुटायचंय असं आत्मनिवेदन पाहिजे हो. आपल्याला मोकळं होऊन जायचंय. समर्थ म्हटले जसे संत
जन्मापासूनच मुक्त होते. जसं कळायला लागलं, जसं आत्मिक ज्ञान आलं त्यांना, तसे ते काय होते, मुक्त होते. तसं अखंड आपल्याला काय होता आलं पाहिजे, समर्थ म्हटले मुक्त होता आलं पाहिजे. म्हणून अखंड आपल्याला काय केलं पाहिजे, परब्रह्माची ओळख घेता आली पाहिजे. विचार तरी करता आला पाहिजे हो निदान. समर्थ म्हटले काय नाही, विचार तरी करता आला पाहिजे. नाही तर आपण दंडक घेऊन बसलोय, माझं हे झालंच पाहिजे, परंपरेत अडकून बसलोय. समर्थ म्हटले अरे परंपरेत अडकून मोक्ष नाही. मोक्ष जर पाहिजे असेल तर विवेकानंच मोक्ष मिळणार आहे. लक्षात ठेवा, विवेकानं मोक्ष मिळणार आहे. आणि तो मोक्ष फक्त सद्गुरू परंपरा देऊ शकते. म्हणून समर्थ अखंड सांगतात की परब्रह्माची ओळख घ्या, 84चा विचार करा. कारण अंतरी विचार आलाच पाहिजे हो. मृत्यूनंतर काय, हा विचार अंतरी आलाच पाहिजे. म्हणून लोकांच्या नादी लागू नका. लोक काय पण सांगतात, लोक काय म्हणणार, हे सगळं खोटं आहे. समर्थ म्हटलं हे अजिबात खोटं नाही आहे, हे काय आहे, सगळं खरं आहे. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला. या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम समाज 4. जय जय रघुवीर समर्थ.